Please like, share, and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. विद्वान आणि विचक्षण श्रोते हो, आजचा व्याख्यानाचा विषय ईश्वर आणि सृष्टी असा आहे. आजच्या या विज्ञान युगामध्ये ईश्वराविषयी बोलणं म्हणजे मूर्खपणा असं कोणाच्या तरी मनात असेल, कारण भोवती बरेचसे लोक असं हल्ली बोलायला लागलेले आहेत. त्यांचं म्हणणं सायन्स ईश्वर मानत नाही. हे बोलणंही विचित्र आहे, कारण स्वतः सायन्स काहीच मानत नाही. ईश्वर आहे असंही म्हणत नाही, नाही असंही म्हणत नाही. बोलतात ते विशिष्ट दृष्टिकोन असलेले, सायन्सचा अभ्यास असलेले लोक. सायन्स मानतं की नाही बघायचं, म्हणजे सायंटिस्ट काय म्हणतो हे बघायचं. आधुनिक जगातला सगळ्यात उत्तम सायंटिस्ट म्हणजे आइन्स्टाईननी स्वतःच एका ठिकाणी म्हटलं आहे, गॉड डज नॉट प्ले डाईस. म्हणजे देव किंवा ईश्वर हा जुगार कधी खेळत नाही. याचा अर्थ त्याच्या सगळ्या गोष्टी योजनाबद्ध असतात, सगळी त्याची कार्य पूर्ण नियोजित असतात. म्हणून आइन्स्टाईन असं म्हणतोय. याचा अर्थ आइन्स्टाईनसारखा या जगातला श्रेष्ठतम शास्त्रज्ञ ईश्वर मान्य करतोय. मग स्वतःला सायन्सवादी समजणारे किंवा बुद्धिवादी समजणारे हे लोक ईश्वर नाही, देव नाही असं का म्हणतात हेच मला समजत नाही. मी ईश्वर मानणार आहे. मी रोज सायन्स आचरणात आणत असतो, कारण मी पेशाने डॉक्टर आहे. रोज सायन्स वापरून पेशंटवर माझ्या उपचार करत असतो. अशा या डॉक्टर असलेल्या माझ्याकडे, सायन्सवादी मनुष्य असलेल्या माझ्याकडे एकदा 2 प्राध्यापक भेटायला म्हणून आले आणि मला म्हणाले, डॉक्टर तुम्ही ईश्वर मानता का? म्हटलं हो मानतो. मग म्हणे तुम्ही ईश्वर आहे हे आमच्या लॅबोरेटरीमध्ये सिद्ध करा, आम्ही तुम्हाला 1,00,000 रुपये बक्षीस देऊ. मी त्यांना विचारलं की तुम्ही ईश्वर मानत नाही का? ते म्हटले नाही मानत. म्हटलं ईश्वर मानणारे या जगात बहुसंख्य आहेत की ईश्वर न मानणारे बहुसंख्य आहेत? ते म्हणले ईश्वर न मानणारे हे अगदीच थोडे आहेत, ईश्वर मानणारे बहुसंख्य आहेत. म्हटलं मग तुम्ही अल्पसंख्य असूनसुद्धा ईश्वर नाही असं वाटतं तुम्हाला? ते हो म्हणले. म्हटलं मी तुम्हाला आव्हान देतो, तुमच्याच लॅबोरेटरीमध्ये तुम्ही ईश्वर नाही हे सिद्ध करून दाखवा, मी तुम्हाला 2,00,000 रुपये बक्षीस देतो. थोबाडात मारल्यासारखे गप्प बसले आणि जरा वेळाने उठून निघून गेले. कारण पूर्ण विचार न करता विधानं करायची अशीच या लोकांची वृत्ती असते. माझाच एक ॲनेस्थेटिस्ट डॉक्टर चौधरी म्हणून होता. तो असंच म्हणत असे, ईश्वर नाहीच. मग त्याला विचारली ही सृष्टी कशी झाली? आपोआप झाली, असं त्याचं नेहमीच उत्तर. एकदा ऑपरेशन करून आम्ही गप्पा मारत बसलो असताना दवाखान्यात बसलो होतो. एक पेशंट आला. त्याला मी आदल्या दिवशी एक्सरे काढला होता, तो त्याला दिला, त्याचा रिपोर्ट दिला. तो देताना त्या पेशंटला एक्सरे व्ह्यूअरवर म्हणजे एक्सरे इल्युमिनेटर ज्याला म्हणतात त्याच्यावर तो एक्सरे दाखवला, काय झाले सांगितलं आणि त्याच्या हातात रिपोर्ट दिला. पेशंट निघून गेला. मग मी डॉक्टर चौधरींना विचारलं, म्हटलं हा जो एक्सरे व्ह्यूअर आहे हा आपोआप झाला असेल का? म्हणाले काय डॉक्टर वेड्यासारखं काय बोलतं, हा कसा आपोआप निर्माण होईल? म्हटलं मग आता हा जर आपोआप निर्माण झाला नाही, आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे 2 फूट उंच, 6 इंच खोल आणि 1.5 फूट रुंद एवढं आहे. इतकी छोटीशी वस्तू आपोआप होत नाही आणि मग ही सगळी सृष्टी आपोआप झाली? मग जरा विचारात पडले डॉक्टर. मग त्यांना विचारलं, म्हटलं हा एक्सरे इल्युमिनेटर कुणी केला असेल? ते म्हटले कुठल्या तरी एक्सरे कंपनीने. म्हटलं तिथे किती कामगार असतील? तर 5-10 हजार कामगार असणार कामाला. भांडवल किती असेल? इतक्या कोटींचं, असंख्य कोटींचं भांडवल. वीज इतकी वापरली असेल. मग त्यानं म्हटलं इतके कामगार, मग इतकं मनुष्यबळ, इतकं विजेचं बळ, इतकं आर्थिक बळ, एवढं असल्याशिवाय एवढीशी छोटी वस्तू बनत नाही. मग ही प्रचंड पृथ्वी बनवली आहे, याला किती बळ आवश्यक असेल? ते जे बळ, ते बळ म्हणजेच ईश्वर असं मी मानतो आणि आमचे पूर्वजही तेच मानत होते. डॉक्टर गप्प बसले, विचार करायला लागले आणि मग पुढे त्यांची वृत्तीच पालटली आणि ते डॉक्टर ईश्वर आहे असं मानायला त्यांनी सुरुवात केली. कारण
मी त्यांना विचार मांडला, पटला त्यांना तो, आणि म्हणून ते विचारी झाले. त्याच्या आधी अविचारीच होते. अशी अविचारी माणसंच ईश्वराला रिटायर करा असं म्हणून मोकळे होतात. पण या लोकांना हे समजत नाही, ईश्वराला रिटायर करायला निघालात म्हणजे ईश्वर आहे हे तुम्ही मान्य करताय मुळातच. हेही या लोकांना समजत नाही. याचं कारण विचार न करता बोलणं हीच यांची वृत्ती असते. असे अविचाराने बोलणारे खूप लोक तुमच्या आयुष्यात येत असतील. हल्ली तर हे वाढत चाललेत. म्हणून मी आता तुमच्या पुढे खरा विचार मांडणार आहे. खरा विचार म्हणजे पूर्ण खोल अभ्यास करून मांडलेला विचार. याला दार्शनिक विचार असंही म्हणता येईल. याचं कारण भारतामध्ये षड्दर्शनं प्रख्यात आहेत आणि या षड्दर्शनामध्ये अनुभव घेऊन अगदी उहापोह करून असं ज्ञान मांडलेलं आहे. दर्शन म्हणजे बघणं, अनुभव घेणं, ज्ञान मिळवणं. या दृष्टीने ही षड्दर्शनं महत्त्वाची. आणि म्हणून दार्शनिक विचार हे तेवढ्यासाठी मी म्हणतोय. आता ही षड्दर्शनं म्हणजे 6 दर्शनं भारतात प्रख्यात आहेत, ही अगदी खरी आहे. पण आता एक नवीन दर्शन झालं आहे असं मी म्हणतो. सायन्स हे दर्शनच आहे. हे सायन्स आता आधी षड्दर्शन म्हणजे 6 दर्शनं भारतात, आता सायन्स आलेलं आहे म्हणून सायन्स हे 7वं दर्शन म्हणायला हरकत नाही. पण ते अर्धवट दर्शन आहे असं मी म्हणेन. याचं कारण असं, मूळची जी षड्दर्शनं आपल्याकडे आहेत त्यातली जी महत्त्वाची आहेत ही ईश्वरवादी आहेत, म्हणजे ईश्वर आहे असं म्हणणारी आहेत. याचं कारण असं, विशेषतः वेदांत हे जे दर्शन आहे हे अद्वैत दर्शन आहे आणि त्यांनी ईश्वर आहे हे ठामपणे सांगितलेलं आहे. आणि या विश्वाच्या मागे एकच चालक शक्ती आहे असं त्या दर्शनांनी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून एकच शक्ती, दुसरं कुणी नाही हे दाखवण्यासाठी त्याला अद्वैत दर्शन असं म्हटलेलं आहे. अद्वैत दर्शन. आता ह्या अद्वैत दर्शनाने आधी सृष्टीचा अभ्यास केला आणि मग ते ईश्वरापर्यंत जाऊन पोचले. सृष्टीच्या अभ्यासातूनच ईश्वर तत्व त्यांना लक्षात आलं. सायन्स हे या दृष्टीने दर्शन आहे, पण मी ते अर्धवट दर्शन म्हटलं. याचं कारण असं की सृष्टीचा पूर्ण अभ्यास करून ईश्वरापर्यंत पूर्वीची दर्शनं जाऊन पोचली. पण सायन्स मात्र फक्त सृष्टीचा अभ्यास करतं, पण ईश्वर हे तत्व सायन्सला अजून समजलेलं नाही. म्हणून ते अर्धदर्शन आहे असं म्हणायला हरकत नाही. कर्णाला जसं भीष्मांनी अर्धरथी ठरवलं तसं मी सायन्सला अर्धदर्शन म्हणतो. फक्त सृष्टीचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. या सृष्टीचा अभ्यास जर नीट केला तर खरोखरच ईश्वरापर्यंत जाऊन पोचता येतं. सायन्स हे सृष्टीचा अभ्यास करतंय आणि म्हणूनच अनेक शक्ती मुळात सायन्सने मानल्या होत्या. पण अगदी आता 1980 पासून पुढे या विश्वामागे एकच शक्ती आहे या मतापर्यंत सायन्स येऊन थडकलेला आहे. म्हणजेच पूर्वी आमचे ऋषी ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने हे सायन्स चाललेलं आहे, हे याच्यावरून आपल्याला दिसेल. सृष्टीच्या अभ्यासातून ईश्वराचं अस्तित्व कसं मान्य करावं लागतं त्याचं एक उदाहरण देतो. मुंडक उपनिषद हे एक प्रख्यात उपनिषद आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय तपसा चीयते ब्रह्म. तपसा चीयते ब्रह्म याचा अर्थ ब्रह्म हे तपानी म्हणजे उष्णतेने प्रसरण पावतं. अगदी आजचा आधुनिक सिद्धांत फिजिक्सचा हीट एक्सपांड्स अँड कोल्ड कॉन्ट्रॅक्ट्स हा सिद्धांत इथे उपनिषदाने मांडलेला आहे. पण हे आम्ही लक्षात घेत नाही. आम्हाला वाटतं सायन्सनेच हा मोठा शोध लावला. सायन्सच्या आधी 7000 वर्ष या उपनिषदाने नेमकं तेच म्हणून ठेवलेलं आहे. पण त्यात असं म्हणते उपनिषद की तपसाची येते ब्रह्म अगदी खरं आहे, पण ते जे तप आहे हे ज्ञानमय आहे हे उपनिषद पुढे सांगतं. आता हे तप ज्ञानमय कसं असेल असं सामान्यपणे विचार करण्याच्या मनात येतं. पण जास्त खोल विचार केला की हे तप म्हणजे उष्णता ज्ञानमय कशी आहे याचं प्रत्यंतर आपल्याला मिळतं आणि आधुनिक सायन्समधूनच त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. ते मी आता तुम्हाला सांगतो. आता सगळं ब्रह्म तपानी म्हणजे उष्णतेने प्रसरण पावतं. हीट एक्सपांड्स सगळीकडे हा नियम लागू आहे. पण पाण्याला तो नियम सगळ्या स्थितीमध्ये लागू नाही हे आजच्या सायन्सने शोधलेलं आहे. पाण्याला जसजशी थंडी लागत जाईल तसतसं पाणी आकुंचन पावायला लागतं. हे तुम्हाला माहिती आहे. उष्णतेने पाणी प्रसरण पावतं आणि थंडीने पाणी आकुंचन पावतं. हे पाणी आता सामान्य तापमान हवेचं किंवा पाण्याचं म्हणजे 25 ते 30 डिग्री फॅरनहाईट एवढं असतं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
त्याला जर थंडी लागायला सुरुवात झाली तर हळूहळू हे तापमान कमी कमी होत जातं आणि पाणी आक्रसायला लागतं, आकुंचन पावायला लागतं. 30 ते 25 झालं की पाणी आकुंचन पावलेलं असतं. 25 ते 20, 15, 10, 5 इथपर्यंत पाणी आकुंचन पावत जातं. 5 ते 4 डिग्री सेंटीग्रेड झालं तरी पाणी आकुंचनच पावतं. पण 4 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी आणखीन थंडी लागल्यावर 3 डिग्री सेंटीग्रेडवर जर आलं तर ते आकुंचन न पावता प्रसरण पावतं. 3 डिग्री सेंटीग्रेडला पाण्याला आणखीन जर थंडी लागली तर 2 डिग्री सेंटीग्रेड तापमानाचं पाणी होईल, ते आणखीन प्रसरण पावलेलं असेल. आणखीन थंडी लागली तर 1 डिग्री तापमानाचं पाणी होईल, ते आणखीन जास्त प्रसरण पावलेलं असेल. आणि 1 डिग्रीवरून 0 डिग्री तापमान येईल त्या पाण्याचं, तेव्हा ते आणखीन जास्त प्रसरण पावेल आणि मग त्याचं बर्फात रूपांतर होईल. बर्फाचे तापमान 0च. आणि हे बर्फ हे प्रसरण पावलेलं असतं. म्हणजे बर्फ हे प्रसरण पावलेल्या पाण्याचं झालेलं असतं आणि म्हणूनच त्याचा व्हॉल्यूम जास्त आणि वजन तेवढंच असतं आणि म्हणून हे बर्फ नेहमी पाण्यावर तरंगतं. आता हे सगळं का झालं बरं असं? त्याच्या मागे खरोखरच गहन असं ज्ञान आहे. हे कुणी केलं? सायन्सजवळ उत्तर नाही. पण आमचे पूर्वज ऋषी म्हणतात हे ईश्वराने निर्माण केलेलं आहे. कशासाठी ते आता तुम्हाला सांगतो. एखादं तळं आहे, त्याचं थंडीमुळे तापमान कमी कमी होत चाललं. 4 डिग्री सेंटीग्रेड इथपर्यंत तापमान येईपर्यंत हे पाणी आक्रसत जातं. नंतर मात्र ते प्रसरण पावायला लागतं आणि मग 4 डिग्री, 3 डिग्री, 2, 1 आणि बर्फ झालं की त्या तळ्याच्या पृष्ठभागावर सगळीकडे बर्फ होतं. पण त्या बर्फाच्या खाली पाणी असतं शिल्लक आणि म्हणून त्या पाण्यामध्ये सगळे जलचर जिवंत राहू शकतात. ही जर किमया पाण्याची नसती तर जलचर सगळे मरून गेले असते बर्फ होण्यामुळे. तसं घडत नाही. याचा अर्थ पाण्याला ही खास गुणवत्ता दिलेली आहे, ही दिलेली आहे, मी ईश्वराने दिलेली आहे आणि त्याच्या मागे ज्ञान असं आहे की जलचर जिवंत राहावेत म्हणून हे. आता हे माणसाला फार उशिरा कळलं. सायन्स निर्माण झालं, आणखीन अभ्यास झाला त्यावेळी कळलं. पण ज्यांना सायन्स माहीत नाही असे उत्तर ध्रुवाजवळचे प्राणी, म्हणजे रेनडिअर म्हणा किंवा तिथली पांढरी अस्वलं म्हणा, यांना हे माहीत असतं बर्फाच्या खाली पाणी आहे म्हणून. आणि म्हणून त्यावेळी ज्यावेळी त्यांना तहान लागेल त्यावेळी ते रेनडिअर शेंगाने बर्फ उकरतात, खालचं पाणी पितात. तिथली पांढरी अस्वलं त्यांना पाणी लागेल त्यावेळी बर्फ उकरतात, पाणी पितात. त्या पाण्यात जलचर दिसलं तर तो मासा असेल तर मटकावून टाकतात. मग हे ज्ञान त्या पांढऱ्या अस्वलांना, रेनडिअरांना कुणी दिलं हा प्रश्न ओघानेच येतो. याचं उत्तर सायन्सजवळ नाही. आपल्याकडे आपल्या पूर्वीच्या ऋषींनी उत्तर देऊन ठेवलेलं आहे की हे करणारा हा ईश्वर आहे आणि अशा तऱ्हेने ईश्वर सगळीकडे भरून राहिला आहे सगळ्या ब्रह्मात आणि तो ज्ञानमय आहे. आणि म्हणून ऐतरेय उपनिषदाचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म. अगदी आधुनिक उदाहरण देतो तुम्हाला. आता एड्स हा नवीन रोग निर्माण झालाय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या 20 वर्षात निर्माण झालेला हा रोग व्हायरसमुळे तो होतो. हा रोग आणि तो निर्माण करणारा तो व्हायरस हे कोणी निर्माण केले? कोणी माणसाने केले का सायंटिस्टने केले? कुणी केले? याचं उत्तर सायन्सजवळ नाही. व्हायरस निर्माण झालाय, तो रोग निर्माण करतो, हे अगदी खरं आहे. पण कुणी केलं याचं उत्तर सायन्सजवळ नाही. आता हे सायन्सवादी लोक सगळं आपोआप झालं म्हणतात. हे व्हायरस काय आपोआप निर्माण झाले का? तो रोग काय आपोआप निर्माण झाला का? या व्हायरसचं आणखीन एक वैशिष्ट्य, एखाद्या डॉक्टरने एड्स असलेल्या पेशंटला जे इंजेक्शन दिलं आणि त्याच सुईनी न उकळता ती सुई दुसऱ्या पेशंटला इंजेक्शन दिलं तर त्या दुसऱ्या माणसाला हा एड्ससारखा रोग होतो, कारण व्हायरस इकडून तिकडे सुईवरून जातात. हे सायन्सला माहिती आहे आता. पण आणखीन एक खोच आहे, ती तुम्हाला सांगतो. डास किंवा ढेकूण जर त्या एड्सच्या पेशंटला चावला आणि नंतर सामान्य माणसाला चावला तर त्या सामान्य माणसाला एड्स होत नाही. का? डॉक्टरची सुई जशी आत शिरते तसं डासाची सोंड किंवा त्या ढेकणाची सोंड आत शिरते, पण त्याच्या चाव्यामुळे एड्स म्हणजे व्हायरस इकडून तिकडे जात नाही. का? सायन्सजवळ उत्तर नाहीये. पण ज्ञानब्रह्म हे जर मान्य केलं तर मग उत्तर आपल्याला मिळतं की त्या ईश्वराने निर्माण केलंय, विशिष्ट योजना करून निर्माण केलंय, म्हणून हे वैशिष्ट्य आहे. आता इथे नारूचं एक उदाहरण देतो.
आपल्याकडे पूर्वी नारू हा रोग खूप होता. हा नारू त्याची अंडी पाण्यात असतात. आपण ज्यावेळी विहिरीचं पाणी पितो न गाळता त्यावेळी अंडी आपल्या पोटात जातात आणि ती अंडी पोटामधून फुटून त्याचे लार्वा म्हणजे अळ्या तयार होतात आणि ते रक्तामध्ये पसरतात. सगळ्या शरीरात हे लार्वे म्हणजे बारीक पिल्लं त्या नारूची असं आपण म्हणू, ही सगळ्या शरीरात फिरतात. त्यातली मादी जी असते ती ज्यावेळी गर्भवती होते त्यावेळी अंडी घालण्यासाठी त्या माणसाच्या शरीरात एका विशिष्ट भागात येते. कुठला तो विशिष्ट भाग? त्या माणसाच्या शरीराला जिथे पाणी नेहमी लागत असेल त्या भागात ती मादी येते. त्या भागावर एक फोड निर्माण करते. त्या फोडामधून तो ज्यावेळी फुटतो त्यावेळी नारूची मादी अंडी घालते, ती बाहेर पाण्यात जातात. जे पखालवाले लोक असतात म्हणजे पाणी पाठीवरून वाहून देणारे, त्या पखालवाल्यांच्या पाठीला नेहमी पाणी लागतं. अशा माणसाच्या पाठीवर फोड येतो आणि नारूची मादी तिथून अंडी पाण्यामध्ये घालते. सामान्य माणसाला नेहमी पाण्यात जावं लागतं, विहिरीत म्हणा नदीत म्हणा, त्याच्या पायाला पाणी लागतं आणि म्हणून नारूची मादी त्या माणसाच्या पायामध्ये येते आणि पाणी लागणाऱ्या भागामध्ये फोड निर्माण करते आणि अंडी घालते. आता एवढा मोठा मनुष्य, त्याच्यामध्ये इतकं सुतासारखा तो नारू, त्या सुतासारख्या नारूला बाहेर पाणी त्या शरीराला कुठे लागतं हे कळायचं काय कारण आहे? आपलं लॉजिक कितीही ताणलं तरी याचं उत्तर मिळत नाही. पण ईश्वराचं अस्तित्व मान्य केल्याबरोबर नारूला कसं कळतं हे आपल्याला समजतं, कारण तो ईश्वरच त्याला सांगतो कुठे जा आणि अंडे घाल. तर असा हा विचार आपल्याला खोल विचार केला तर ईश्वरापर्यंत नेऊन पोचतो. आणि म्हणून आज सृष्टी आणि ईश्वर असा विषय मी आपल्यापुढे मांडणार आहे. सृष्टीच्या अभ्यासातूनच आपण ईश्वरापर्यंत जाणार आहोत. आता हा सृष्टी आणि ईश्वर असा विषय असल्यामुळे प्रथम या दोन्ही शब्दांचे अर्थ आपल्याला बघायला लागतील. सृष्टी म्हणजे जे काही सृष्ट झालंय, निर्माण झालंय ते. एखादा प्राणी स्वतःभोवती जे जे दिसतं त्याचा विचार करत असतो, तीच त्याची सृष्टी असते. विहिरीमधला बेडूक विहिरीच्या पलीकडे बघू शकत नाही. साहजिकच विहीर हीच त्याची सृष्टी. पण बाहेर सृष्टी नाहीच असा त्याचा अर्थ नाही. लहान मूल आपलं घर, आई, वडील यांच्याशिवाय अन्य काही पाहू शकत नाही, म्हणून तीच त्याची सृष्टी असते. पण जसजसं मूल मोठं होत जातं, वाढत जातं, त्याचं निरीक्षण विस्तृत होत जातं, तसतशी त्याची सृष्टी वाढत जाते आणि ज्ञानही वाढत जातं. मुलाची ही वाढ शारीरिक आणि बौद्धिक अशी असते. त्याचप्रमाणे समाजाची वाढसुद्धा शारीरिक आणि बौद्धिक अशी दोन्ही असते आणि त्या अनुषंगाने समाजाची सृष्टीही वाढत जाते. पूर्वी आपलं गाव हीच सृष्टी वाटायची, आता सबंध भारत देश पटकन डोळ्यासमोर उभा राहतो. इतकंच नव्हे तर सगळी पृथ्वी चटकन बघता येते नकाशावर. गेल्या 40-50 वर्षात मंगळापासून प्लुटोपर्यंतचे ग्रहसुद्धा आपल्याला जवळचे वाटायला लागलेले आहेत, कारण विज्ञानाने निर्माण केलेली अंतराळयानं प्लुटोपर्यंत पोचली आहेत. 6 अब्ज किलोमीटर एवढं अंतर आता दूर वाटत नाही. त्यामुळे सृष्टीचा आवाका आता खूपच वाढलेला आहे. सृष्टीचा आवाका वाढला असं म्हणण्यापेक्षा माणसाचा आवाका सृष्टीबाबतचा खूप वाढलेला आहे. आपली सूर्यमाला तर जाऊ देच, पण आपल्या विश्वाचं, आकाशगंगेचं किंवा गॅलेक्सीचं निरीक्षण, तसंच दूरवरच्या विश्वांचं निरीक्षणसुद्धा आता आपल्याला सुलभ झालेलं आहे. ही सगळी विश्व अनेक प्रकाशवर्ष दूर असतात. 1 प्रकाशवर्ष याचा अर्थ 1 सेकंदात प्रकाश 1,87,000 मैल या वेगाने प्रकाश 1 वर्षात जितकं अंतर काटेल तितकं अंतर. प्रकाशवर्ष याचा अर्थ प्रकाश 1 वर्षात जितकं अंतर काटेल तितकं अंतर, पण प्रकाशाचा वेग सेकंदाला 1,87,000 मैल एवढा प्रचंड असतो. त्याच्यावरून गणित करून बघा, म्हणजे प्रकाशवर्ष किती हे आपल्याला समजेल. प्रकाशवर्षात मोजण्या इतकी विस्तृत सृष्टी आता आपल्या जवळ आली आहे. त्या पलीकडे काय आहे ते मात्र अजून आपल्याला समजलेलं नाही. पण या प्रचंड सृष्टीचं कार्य इतकं बिनचूक होत असतं की आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो. 9 ग्रह सूर्याभोवती फिरतात, पण त्यांचं कधी एकमेकाशी भांडण होत नाही, टक्कर होत नाही. पृथ्वीसारखे सगळेच ग्रह स्वतःभोवती फिरतात, सूर्याभोवती फिरतात, पण त्या फिरण्यात कधीही चूक होत नाही. अनंत कोटी तारे
आपल्या सूर्याहून मोठे असून सुद्धा आपल्याच विश्वात सामावलेले आहेत. आपला सूर्य आणि हे तारे त्यांच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांसकट विश्वाच्या मध्यावर असणाऱ्या मूळ नक्षत्राच्या भोवती फिरत असतात, पण त्यात कधी चूक होत नाही. आपल्या विश्वासारखी अनंत विश्व एका ब्रह्मामध्ये असतात आणि या ब्रह्माच्या केंद्राभोवती फिरत असतात. असेच अनंत ब्रह्म परब्रह्मामध्ये सामावलेले असतात. पण या सगळ्यांचं काम नेमून दिल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित चालू असतं. कुणी हे निर्माण केलं? कुणी त्यांना गती दिली? कोण त्यांना शक्ती देतो? या सगळ्या ग्रह ताऱ्यांना, विश्वांना शक्ती देणारा त्यांचा निर्माताच असला पाहिजे हे तर्कशास्त्र सांगतं. आणि हा निर्माता त्यांच्यावर अधिकार गाजवत असतो, म्हणून त्याला ईश्वर असं नाव योजलेलं आहे. ईश्वर म्हणजे अधिकार गाजवणारा. आजच्या सायन्सला धरून विचार केला तर काही मूलभूत गृहीतकं मान्य करावी लागतात. सायन्सचं असं स्पष्ट मत आहे की शक्ती पुरवल्याशिवाय गती प्राप्त होत नाही. काही कार्य घडायचं असेल तर त्यामागे काहीतरी कारण असावंच लागतं. आपोआप काहीही घडत नाही. सायन्सची ही मूल गृहीतकं असून सुद्धा आजचे काही विद्वान असं म्हणतात की हे विश्व आपोआप निर्माण झालेलं आहे आणि आपोआप हालचाल करतं. अर्थातच हे मत पूर्णपणे अशास्त्रीय आहे, इलॉजिकल आहे, असंबद्ध आहे. विश्वाचं कार्य आणि रचना हे दोन्ही घडवणारी एक शक्ती असलीच पाहिजे असा विज्ञानाचाच सिद्धांत ठरतो आणि त्या शक्तीलाच आपल्या पूर्वजांनी ईश्वर असं म्हटलेलं आहे, परमेश्वर असं म्हटलेलं आहे. सायन्सने अजून त्याला काही नाव योजलेलं नाही, का त्या विचारापर्यंत सायन्स अजून आलेलंच नाही. ब्रह्माचा विचार केल्यावर त्यातल्या एका क्षुद्र अशा सूर्याभोवती फिरणाऱ्या एका छोट्या ग्रहाचा म्हणजे आपल्या पृथ्वीचा आता आपण विचार करू. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे दिवस आणि रात्र निर्माण होतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून ऋतू निर्माण होतात. पृथ्वीवर हवा, पाणी, जमीन हे आहेत. पृथ्वीचं अंतर सूर्यापासून 9 कोटी मैल आहे, म्हणून विशिष्ट तापमान पृथ्वीवर असतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून पृथ्वीवर जीव उत्पन्न झाले. हे जीव आपोआप उत्पन्न होतील का? तांदळात आळ्या आपोआप उत्पन्न होतात असं जर कोणी म्हटलं तर हे बुद्धिवादी आणि सायंटिस्ट त्याला हसतात, मूर्ख ठरवतात. आपोआप कशा आळ्या उत्पन्न होतील? त्या आपोआप होत नाहीत, त्यात अंडी आधीच घातलेली असतात असं शास्त्रज्ञ म्हणतात. पण पृथ्वीवर जीव उत्पन्न झाले हे मात्र आपोआप असं हेच बुद्धिवादी म्हणतात. याला काय म्हणायचं? आपोआप काहीही घडत नाही हा तर विज्ञानाचा पाया आहे. त्या पायालाच हे लोक विसरतात आणि स्वतःला सायन्सवादी समजतात. या पृथ्वीवर कमीत कमी 84 लाख प्रकारचे प्राणी आहेत. 84 लाख योनी आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये प्राचीन काळापासून प्रख्यात आहेत. या प्राण्यांमध्ये चल आणि स्थिर म्हणजे स्थावर आणि जंगम असे 2 प्रकार आहेत. स्थिर म्हणजे वनस्पती, झाडं, वृक्ष हे. चल म्हणजे पशुपक्षी. या 84 लाख योनी आणि प्रत्येक योनीमधली असंख्य व्यक्ती कुणी निर्माण केल्या? त्यांच्यावर ताबा कोण चालवतं? काही लाख वर्षापूर्वी डायनासॉरसारखे पर्वतप्राय सरडे होते. याचं वर्णन महाभारतातही केलेलं आहे. त्याला नृग असं म्हटलेलं आहे. कृष्णाने त्याला मारलं. हे डायनासॉरसारखे प्रचंड पर्वतप्राय सरडे नष्ट झाले आणि नवीन प्रकारचे प्राणी उत्पन्न झाले. त्यांना नष्ट कोणी केलं आणि नवीन प्राणी कोणी उत्पन्न केले? सायंटिफिक विचार करायचा तर ज्या कोणा शक्तीने हे केलं ती शक्ती म्हणजेच परमेश्वर. उपनिषदं सांगतात की प्रथम केवळ एक आत्मतत्व तेवढं होतं. त्या आत्मतत्वाने आकाश निर्माण केलं. त्यापासून वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही महाभूतं निर्माण केली. त्यापासूनच पुढे वनस्पती, मग अन्न आणि मग पुरुष उत्पन्न झाला. ही निर्मितीची व्यवस्था आजच्या विज्ञानाने सुद्धा मान्य केलेली आहे. खरोखरच वनस्पती नसत्या तर अन्य कुठलाही जीव जगूच शकला नसता. कारण त्या वनस्पती पंचमहाभूतातून शक्ती आणि अन्न निर्माण करतात आणि स्वतःमध्ये साठवतात. हे त्यांनी साठवलेलं अन्न खाऊन इतर जीव जगतात. वनस्पती खाऊन जगणारे प्राणी वनस्पतीजन्य शक्तीवर जगतात आणि तीच शक्ती स्वतःच्या शरीरात साठवून ठेवतात. शाकाहारी प्राण्यांनी साठवलेली ही शक्ती त्यांना मारून मांसाहारी प्राणी खातात. ही अन्नमालिका कोणी निर्माण केली? ज्यांनी केली
त्यालाच ईश्वर असं म्हणायचं. पृथ्वीवरच्या जीवांचा विचार केला तर आपली बुद्धी खरोखरच थक्क होऊन जाते. एक एक जीव अनेक पेशींचा बनलेला असतो. माणसाच्या शरीरात परार्धावधी पेशी असतात, पण त्या एकसूत्रीपणे काम करत असतात. आपल्या कुटुंबात पती, पत्नी आणि 2 मुलं असतात, पण या 4 जणात एकसूत्रता आढळत नाही. पती एक म्हणेल तर पत्नी दुसरंच म्हणेल, पोरं तिसरंच काहीतरी करतील. पण या मानवी शरीरातील अब्जावधी पेशी सुसूत्रपणे कार्य करत असतात. कोण त्यांच्यावर ताबा चालून कार्य करून घेतो? मेंदू सगळ्या शरीरावर ताबा चालवतो हे विज्ञानाने शोधलंय, पण मेंदूवर कोण ताबा चालवतो? मेंदूंच्या संदेशांची देवाणघेवाण विजेमुळे घडते, हे आज सायन्सने शोधलंय. काही मासे विजेचा शॉक देतात. कुठून ही वीज उत्पन्न होते? कुठे बॅटरी असते का आपल्या शरीरात? अनेक वर्ष रिचार्जिंग केल्याशिवाय ही बॅटरी कसं काम करते, कशी वीज पुरवते? याचं उत्तर सायन्सजवळ नाही. पण हे सगळं कार्य होतं केवळ एका शक्तीमुळे, हे सायन्सला मान्य करावंच लागतं. अनेक पेशीय प्राण्यांची ही उदाहरणं आतापर्यंत बघितली. आता सूक्ष्म एकपेशीय जीवाचं उदाहरण बघूया. हिवताप किंवा मलेरिया जंतूंमुळे होतो. डास चावल्यामुळे हिवताप येतो, कारण डासांच्या चावण्यामधून हे जंतू मानवाच्या अंगात शिरतात. मानवी शरीरात त्यांची वाढ होते. हे जंतू डास चावतो तेव्हा डासाच्या अंगात जातात, तिथे त्यांची आणखीन वाढ होते. मग पुन्हा मानवा डासांच्या मार्फतच येतात. हे जंतू डासांना त्रास देत नाहीत, ताप येऊ देत नाहीत, पण माणसाला मात्र थरथडून हिव भरवतात आणि खूप ताप चढवतात. ही योजना कोणाची? अर्थात परमात्म्याची. एकाच खोलीत अनेक माणसं झोपतात, सगळ्यांना डास चावतात, पण एखाद्यालाच हिवताप येतो. हे का? सायन्स याला उत्तर देत नाही, देऊ शकत नाही. उत्तर आहे त्याचं एकच, ते म्हणजे चान्स. पण भारतीय तत्वज्ञान म्हणतं हे दैव. आणि म्हणूनच कृष्ण सांगतो, पंचएतानि महाबाहो कारणानि निबोधमे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवंच अत्र पंचमम. विविधाश्च पृथक् चेष्टा दैवंच अत्र पंचमम. अधिष्ठान, कर्ता, करण, विविध प्रयत्न आणि 5वं दैव, ही 5 कारणं कर्माच्या यशासाठी सांख्य सिद्धांतामध्ये सांगितलेली आहेत. अधिष्ठान याचा अर्थ पार्श्वभूमी किंवा पायाभूत कारण. मुसलमान राज्यकर्ते हिंदूंना अतिशय छळत होते, म्हणून शिवाजी महाराजांनी हिंदू पदपादशाही स्थापन केली. मुसलमानी छळांच्या अधिष्ठानामुळे शिवाजी या कर्त्यांनी अनेक साधनं म्हणजे करण वापरून आणि अनेक प्रयत्न करून यश मिळवलं. पण यश मिळवण्यामध्ये दैव हा 5वा भाग अत्यंत महत्त्वाचा होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मात्र दैवानी सहकार्य केलं नाही, म्हणून त्यांची कर्मसिद्धी झाली नाही. हे जे दैव, त्यालाच परमात्म्याची इच्छा असं म्हणावं लागतं. राजीव गांधींनी काय प्रयत्न केले, काय साधनं वापरली म्हणून ते पंतप्रधान झाले? वैमानिकाची नोकरी करणारा हा माणूस काहीही सामाजिक कार्य न करता एकदम पंतप्रधान कसा झाला? दैव हेच त्याचं उत्तर आहे. सायन्सजवळ या प्रश्नाला उत्तर नाही. दैव म्हणजे देवासंबंधी किंवा ईश्वरासंबंधी. ईश्वर हा एक महत्त्वाचा भाग यश आणि अपयश याच्यामध्ये असतो, हे आपल्या अनुभवावरूनही लक्षात येतं. दैव म्हणजे देवाचं, देवासंबंधी असा अर्थ घेऊन आत्ता मी विवेचन केलं. त्यातून कुणीतरी अर्थ काढील की देवाची लहर किंवा मर्जी असते, बादशाह लहरीनुसार मर्जीनुसार काही घटना घडवत असे, तशी लहर किंवा मर्जी दैव ह्या शब्दात नाही. त्यामागे निश्चित योजना असते आणि ती योजना कर्मसिद्धांतामध्ये सांगितलेली आहे. त्या कर्मसिद्धांतानुसार विचार केला तर वाटतं की दैव हा शब्द दिव किंवा आकाश दर्शवणाऱ्या शब्दावरून बनवलेला आहे. आकाशात कर्मफलं साठवलेली असतात आणि ती भोगावी लागतात. आकाशातून म्हणजे दिवातून आलेली, या अर्थाने ती कर्मफलं दैव अशी मानली जातात. दिव या शब्दापासून दैव हा शब्द बनवलेला आहे. आता इथे देव आणि दिव हा भेद मी तुम्हाला दाखवला. तसाच देव आणि ईश्वर याच्यामध्येही भेद असतो.
सगळे लोक ईश्वर म्हणजे देव समजून चालतात, पण वस्तुस्थिती तशी नाही. ईश्वर ही सगळ्यात वरची शक्ती आहे. तो एकच असतो. त्या ईश्वराची अनेक रूपं म्हणजे अनेक प्राणी. हे अनेक प्राणी ह्यातले काही जी विशेष असतात त्यांना देव हे पदवी मिळते असं म्हणायला हरकत नाही. अनेक माणसं होतात, राम एकच झाला. अनेक माणसापैकी कृष्ण एकच झाला. हा राम किंवा हा कृष्ण यांना देव असं म्हणायचं. म्हणजे ईश्वराच्या खालचे पण सामान्य माणसापेक्षा वरचे असं जे व्यक्तिमत्व असतं त्यांना देव असं म्हणतात. हा भेद लक्षात ठेवला पाहिजे. देवाला मर्यादित बळ असतं, ईश्वराला अमर्याद बळ असतं. हा भेद लक्षात ठेवूनच आपण पुढले विचार केले पाहिजेत. आत्तापर्यंत आपण अनेक उदाहरणं पाहिली. त्यावरून लक्षात येतं की सृष्टी कुणातरी ज्ञानमय शक्तीने निर्माण केलेली आहे. ही शक्ती जितकी विराट आहे तितकीच सूक्ष्म पण आहे. आपण सूक्ष्माचा विचार करू लागलो तर आपली मती गुंगवून जाते. एखादा पदार्थ घेऊन आपण तो फोडू लागलो तर जो सूक्ष्मतम कण राहतो त्याला अणू असं म्हणतात. हा अणू फोडला तर परमाणू आढळतात. या सृष्टीमध्ये एकूण 94 मूलतत्व आहेत असं मी सायन्स शिकलो त्यावेळी शिकवत असत. आता ती वाढली आहेत. पण 94 तत्व तरी निश्चित आहेत आणि या 94 तत्वांचीच ही सृष्टी बनलेली आहे. असंख्य वस्तू या सृष्टीत आहेत. त्या केवळ 94 तत्वांपासूनच उद्भवलेल्या आहेत. पण या 94 तत्वांचे अणू फोडून जर तपासले आपण तर त्यात केवळ 3च प्रकारचे परमाणू सापडतात: प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. या तिघांच्या पासून विविध रचना होऊन 94 मूलतत्व बनलेली आहेत. कुणी केल्या या रचना? हिरा आणि कोळसा. वरच्या रूपात केवढा फरक! मानवी दृष्टीने हिरा अतिशय मूल्यवान तर कोळसा अगदी तुच्छ. पण दोन्ही बनलेत केवळ कार्बनचेच. कोणाचीही कर्तबगारी. केवळ 3च परमाणूंपासून विश्वातील विविध वस्तू कुणी बनवल्या? हे सगळं आपोआप झालं असेल का? अर्थातच नाही. ही योजना, ही रचना कुणातरी शक्तीने केली असली पाहिजे. त्या शक्तीलाच परमात्मा किंवा ईश्वर असं म्हणतात. एक फिजिक्समधलं उदाहरण देतो. लाईक पोल्स रिपेल हे फिजिक्सचं मूलतत्व. प्रोटॉन्स सगळीकडे पॉझिटिव्हली चार्ज असतात असं सायन्सचं मत आहे. सगळे प्रोटॉन्स हे पॉझिटिव्ह चार्जचे असतात. हे पॉझिटिव्ह चार्जचे सगळे प्रोटॉन एकत्र एखाद्या अणूच्या केंद्रामध्ये बसलेले असतात. हे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन एकत्र कसे राहतात? लाईक पोल्स रिपेल या तत्वाला धरून हे प्रोटॉन एकमेकापासून दूर जायला पाहिजेत, पण जात नाहीत. कोण त्यांना त्या अणूच्या केंद्रकामध्ये एकत्र ठेवतो? कोण त्यांना मुठीत ठेवतो? मुठीत ठेवणारा तो परमात्मा आहे, दुसरा कोणी नाही. सर जॉन लॉवेल म्हणतात बिग बँग थेरी त्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून ते म्हणतात बिग बँग ज्यावेळी झाला म्हणजे तो प्रचंड स्फोट ज्यावेळी झाला त्यावेळी क्षणाचीही चूक झाली असती तर हायड्रोजन निर्माण झाला नसता आणि मग साहजिकच आजचं विश्व उत्पन्न झालं नसतं. क्षणाचीही चूक नसलेला तो स्फोट आपोआप घडला असेल का? कुणीतरी ज्ञानमयी शक्तीने विचारपूर्वकच तो स्फोट केला असला पाहिजे. त्या शक्तीला ज्योतिर्मय शंभू असं नाव व्यासांनी महाभारतामध्ये दिलेलं आहे. त्यालाच आज गॅस ड्रॉप असं म्हणतात किंवा फायरबॉल असं म्हणतात. या शक्तीला मानवी रूप भारतीयांनी तरी दिलेलं नाही. या शक्तीला परमेश्वर हे नाव योजलेलं आहे आणि हा परमेश्वर निर्गुण, निराकार, अचिंत्य असा आहे असंच म्हटलेलं आहे. तो चराचरात भरलेला आहे. त्यांनी स्वतःपासून सगळं काही निर्माण केलेलं आहे. तो एकच होता, एकच आहे. त्यांनीच विविध रूप धारण केलेली आहेत. भारतीय ऋषींचं हे विधान विज्ञानाशी सुसंगत आहे. सगळ्या सृष्ट पदार्थांची विविध रूपं केवळ 3च परमाणूंपासून निर्माण झालेली आहेत हे सायन्सने मान्य केलेलं आहे. पण हे परमाणू कशापासून बनलेत हे मात्र सायन्सला अजून समजलेलं नाही. ते परमाणू एकाच तत्वापासून बनलेले आहेत आणि ते तत्व म्हणजेच आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व किंवा परमात्मतत्व. याच तत्वाला शिवतत्व सुद्धा म्हणतात. शिव हा अर्धनारी नटेश्वर आहे असं भारतीय वाङ्मयात प्रख्यात आहे. शिवाचा अर्धांग म्हणजे पार्वती, शक्ती. शिव आणि शक्ती नेहमी एकत्रच असतात. मुळात शिव हे तत्व असून
त्याचे 2 भाग होतात. हे 2 भाग म्हणजे शव आणि ई. एका शवावर शक्ती नाचते आहे असं प्रख्यात चित्र सगळ्यांनी बघितलेलं असेल. ते चित्र मोठं बोलकं आहे. शव म्हणजे मॅटर. मॅटरमध्येच सगळी शक्ती राहत असते. शक्ती स्वतंत्रपणे राहू शकत नाही. म्हणून शक्ती दर्शवणारा ई हा शब्द शव या शब्दामध्ये घालून शिव हा शब्द निर्माण केलाय. शव हा फोडला, श आणि व याच्यामध्ये ई घातला आणि शिव हा शब्द बनवलेला आहे. शक्ती ही मॅटरच्या मागे किंवा पुढे नसते. आगगाडीला इंजिन लावतात मागे किंवा पुढे, तशीही नसते. तर त्या शवामध्येच ई असते, शक्ती असते. म्हणून शव या शब्दाच्या मध्ये ई घालून तो शब्द बनवलेला आहे. भौतिक सृष्टी मागलं हे मूलतत्व आहे. ती आदिशक्ती आहे. ही आदिशक्ती सुद्धा एकच आहे असं भारतीय ऋषी सांगतात. ते आता सायन्सने पूर्ण मान्य केलेलं आहे. पूर्वी न्यूटनच्या काळात मेकॅनिकल, थर्मल, केमिकल, इलेक्ट्रिकल, मॅग्नेटिक अशा विविध शक्ती असतात असं सायन्सचं मत होतं. मग या मूलभूत 4च शक्तीपासून निर्माण झालेल्या असतात असं मानलं गेलं. मग या विविध शक्ती या 4 शक्तींपासून बनलेल्या असतात आणि त्या 4 शक्ती मूलभूत. आणि त्या मूलभूत शक्ती म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूक्लिअर वीक फोर्स, न्यूक्लिअर स्ट्रॉंग फोर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं सायन्स मानायला लागलं. पण आता मात्र 1980 पासून पुढे ही 4 मूल बलसुद्धा एकाच शक्तीचे उपांग आहेत हे सायन्सने मान्य केलं आहे. ही जी मूलभूत शक्ती तीच ईश्वर. आणि हेच तत्वज्ञान नेमकं वेदांपासून भारतामध्ये आहे की मुळात एकच शक्ती आणि तिचीही विविध रूप आहेत. Please like, share and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. Thank you.